कुठलं मुलं अडॉप्शनला जाऊ शकतं? ज्याला कुणीही नाही असं मुलंच अडॉप्शनला जाऊ शकतं. करोना काळामध्ये तर रिहॅबिलिटेशन काय, तर मुलीचं लग्न करायचं असं म्हणून त्या काळात तर आमच्या प्रोजेक्टवरच्या 10 ते 20 मुलींची लग्न झाली त्या पिरियडमध्ये. ते आम्ही प्रिव्हेंट करू शकले नाही. तर जी वस्ती पातळीवरची मुलं होती त्या आमच्या शाळांमध्ये जायला लागली. म्हणजे पुण्याचं तुम्ही उदाहरण घेतलं तर अहिल्यादेवी हुजूरबागा यांच्यामध्येही मुलं जायला लागली. आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या किंवा झेडपीच्या शाळा होत्या त्या ओस पडायला लागल्या, त्या बंदच पडायला लागल्या. हा आत्ताची पद्धत आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या मुलांबरोबर काम करणाऱ्या टीचर्सना हा जो बदल होतोय हा समजला पाहिजे ना. तो त्यांना समजत नाही. त्यांच्या समोर येणारं पब्लिक वेगळं आहे आता. त्यांना समजवण्याची शिकवण्याची पॅटर्न तुमचा वेगळा पाहिजे. पण मी एक पहिल्यांदा काम सुरू केलं तेव्हा माझा एक डिसिजन होता की जे मूल येईल त्याचं पहिलं फीड हे मीच देणार. अच्छा. मीच पहिलं फीड देणार, कारण मला कळलं पाहिजे की त्याची परिस्थिती काय आहे आज. मग ते न्यूबॉर्न असेल, अर्धवट वयातलं असेल, एक अबंडंट असेल, 7 महिन्याचं असेल, 8 महिन्याचं असेल, 2 वर्षाचं असेल, तर त्याचं पहिलं फीड मी करणार आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्र स्पेशल एपिसोड सुरू आहेत. पूर्ण जो महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या महिला आपल्याला भेटायला येणार आहेत. आज मी उज्ज्वला परांजपे यांना भेटले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. गप्पा मारताना बऱ्याचदा अंतर्मुख झाले. खूप छान वाटलं. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्याकडे इतका वेळ आहे, आपल्याकडे इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत, मग आपण समाजासाठी काहीतरी देणं असतो याची जाणीव झाली आणि ती कशा पद्धतीनं मदत करायला हवी हे त्यांनी इतकं छान पद्धतीनं समजावून सांगितलं. आणि त्यांच्या काही गोष्टीही इंटरेस्टिंग त्यांनी सांगितल्या. काही गोष्टी खूप मनाला चटका लावणाऱ्या होत्या अशाही सांगितल्या. ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हा पॉडकास्ट संपूर्ण बघा. उज्ज्वला परांजपे, आकार फाउंडेशनच्या फाउंडर, सर्वेसर्वा. एकल पालकत्व करणाऱ्यांना हक्काचा आधार ही संस्था देते. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाकडे लक्ष देणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे स्वतः उज्ज्वलाताई करतात. सांगली भागातल्या देवदासींची कामं करत असताना त्यांच्या लक्षात आलं की अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या या मुलांसाठी काम करायला हवं. अशा गरजू मुलांचा सर्वे करून त्यांना शैक्षणिक प्रायोजकत्व प्राप्त करून देणं, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी शिबिरं भरवणं, कार्यशाळा भरवणं, अशा प्रकारे त्यांनी घेतलेल्या मेहनतीची आणि कामाची यादी ही फार मोठी आहे. आपण नवरात्र स्पेशल महिना साजरा करतोय. या आपल्या स्पेशल एपिसोडमध्ये आज ते आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार उज्ज्वलाताई. नमस्कार. छान वाटतंय तुम्ही 4ची कॉफी स्मिता बरोबर या आपल्या गप्पा सत्रामध्ये आलात. आणि असं 9 जणींना भेटता भेटता माझी तर खरं सांगू का मजा होते, कारण मला इतक्या गप्पा मारता येतात आणि मी खूप उत्सुक होते आणि तुम्ही आलात त्यासाठी थँक्यू. पण त्याआधी बर्वा स्किन थेरपीकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. ओके, थँक्यू. ऍक्सेप्ट करावं. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला माहितीच असेल याच्याबद्दल. हे प्रोडक्ट नक्की वापरा. फार फेमस आहेत ते लोक. आणि बर्वाचं वेगळं मला सिग्निफिकन्स आहे, ते तुम्हाला माहित नसेल कदाचित. तर बर्वा स्किनचे जे प्रॉडक्ट किंवा कंपनी जी आहे ती आपल्याला प्रत्येक आकार फाउंडेशन ही आमची जी संस्था आहे त्या संस्थेला प्रत्येक प्रॉडक्टमध्ये एक छोटी रक्कम बाजूला ठेवतात आणि ते मार्च एंडिंगला ती सगळी रक्कम आम्हाला डोनेट करतात. जेवढा त्यांचं सेल होईल त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्टमध्ये एक 5 रुपये किंवा 6 रुपये असे त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचते. करेक्ट. कामाक्षी ताईंनी इतक्या छान उद्देशानं हे सुरू केलेलं आहे. म्हणजे आम्ही ज्या मेकअप करणारे आहोत किंवा आमच्या क्षेत्रामध्ये ह्या प्रोडक्ट्सची गरज असते आणि ते नॅचरल पद्धतीनं ते प्रोडक्ट्स असणं फार गरजेचं होतं. करेक्ट. आणि अप्रतिम प्रोडक्ट्स आहेत, कारण ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी, ऑर्गॅनिक आहेत सगळ्या गोष्टी. तर गप्पांना सुरू करूया. तुमच्याबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे आणि मुळात तुम्ही जे काम करताय ते आपल्या सबस्क्रायबर्सला कळावं. खरं तर हा अट्टहास आहे या सगळ्या मागचा, कारण तुमचं काम खूप मोठं आहे. आभार, अगदी आभार. मोठं काम करणारी मी अतिशय छोटी आहे त्यामुळे मलाही तुमच्याबरोबर हे बोलायला आवडेल आणि गप्पा मारायला तर मजाच येते. मला आवडतात गप्पा मारायला. करेक्ट. 20 वर्ष तुम्ही
या फील्डमध्ये आहात, म्हणजे आकार फाउंडेशन कधीपासून सुरू केलं आणि त्याआधी तुम्ही कर्ण नावाची जी संस्था आहे तिथे तुम्ही काम करत होता, ती क्विट केली आणि मग त्यानंतर तुम्ही आकार फाउंडेशनची निर्मिती केली. का निर्मिती करावीशी वाटली आणि तो सगळा प्रवास काय होता आम्हाला सांगा. कर्ण नावाची जी संस्था आहे ती ऑर्फन मुलांचं एक ऑर्फनेज तुम्ही म्हणा आणि इट्स अ अडॉप्शन सेंटर. तर तिथे मी जवळजवळ 20-22 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर ते काम मी सोडलं. आणि पण मला काम करायचंच होतं आणि चाइल्ड वेलफेअर हे माझं अतिशय आवडतं क्षेत्र आहे आणि मला नेहमी नीड बेस्ड काम करायला आवडतं. जर तुम्ही हे विचारलं की असं का तुम्हाला वाटलं की शिफ्ट ओव्हर करावं, म्हणजे समजा तिथे रेसिडेन्शियल केअर आहे, बाळांची संभाळ आहे, केअर आहे आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन आहे मुलांचं. आणि आता तुम्हाला जर हे माहीत असेल तर भारतातल्या शासनाने पण हे आता ठरवलेलं आहे की आपण वेगळ्या सर्व्हिसेस क्रिएट कराव्यात. म्हणजे हळूहळू आपल्याकडे ऑर्फन मुलांचं प्रमाण कमी होत आहे. पहिल्यांदा जसं लोक म्हणायचे की आम्ही पण म्हणायचो की तुम्हाला मुलगी दत्तक घ्यायची ना, 20-25 वर्षापूर्वी असं म्हणायचं, मुलगी दत्तक घ्यायचे, पेपर्स घेऊन या, सगळे पेपर जर व्यवस्थित असेल 1-2 महिन्यात तुमच्याकडे मुलगी घरात असेल, हे आम्ही त्यांना म्हणायचो. पण नंतर हळूहळू हा फेज सगळा बदलला. आता खूप कमी मुलं संस्थेमध्ये दाखल होतात, दोज हू आर फ्री फॉर अडॉप्शन. प्रत्येकाला असं वाटतं की भारतातल्या संस्था मुलांनी भरलेल्या आहेत, त्यांचे आकडे पण फिरत असतात सगळीकडे की एवढी ऑर्फन मुलं भारतात येते, एवढी दॅट इज नॉट सो. ज्या संस्था भरलेल्या असतात त्या बऱ्याच वेळेला सिंगल पॅरेंट फॅमिलीजच्या संस्था, मुलांनी भरलेल्या संस्था असतात की ती मुलांना त्यांना सांभाळ करता येत नाही कारणास्तव, काही कारणास्तव, विधवा असतील, परित्यक्ता असतील किंवा सो कॉल्ड लग्न झालं असेल आणि त्या बाईला त्या माणसाने गरोदर करून सोडून दिलं असेल, पण लग्नाचा डब्बा लागलेला आहे, तरी तिला ते मूल सांभाळता येत नसतं, कदाचित ती एकटी राहत असते. तर ती मुलं सगळ्या पूर्वी ज्या तुम्ही रिमांड होम म्हणता त्या सगळ्या संस्थांमधनं भरली जायची आणि तेव्हा तो नंबर दिसायचा आणि सगळ्यांना वाटायचं ही ऑर्फन मुलं आहेत. तर तशी नाही आहेत, ती सिंगल पॅरेंट फॅमिलीज आहेत. दे कॅनॉट बी पुट फॉर अडॉप्शन, कारण त्यांना त्यांच्या आया किंवा त्यांचे कोणीतरी पॅरेंट्स आहेत. कुठलं मुलं अडॉप्शनला जाऊ शकतं, ज्याला कुणीही नाही असं मुलंच अडॉप्शनला जाऊ शकतं. त्यामुळे ह्या मुलांच्यासाठी सर्व्हिसेस काहीतरी केल्या पाहिजेत ज्या नॉन इन्स्टिट्यूशनल असतील. म्हणजे ते लोक येतात आपल्याकडे म्हणताना की ताई ह्याला ना संस्थेत ठेवून घ्या, मला आता हे सांभाळायला होत नाही मूल, आणि ते अबाव 6 आहे मूल, अबाव 6 years ऑफ एज आहे, म्हणजे ते मूल एकटं राहू शकणार वगैरे असं असतं. तर त्या मुलांना आपण जर सपोर्टिव्ह सर्व्हिसेस दिल्या तर ती मुलं स्वतःच्या आई वडिलांबरोबर राहू शकतील. म्हणजे वडील असले, एकटे वडील असले तरी पण राहू शकतील किंवा एकटी आई असेल तरी सुद्धा राहू शकेल. त्यामुळे आकार फाउंडेशनमध्ये आम्ही काम सुरू करताना जेव्हा मुलांच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा आम्ही आमचा एज ग्रुप हा 7वी ते 12वी आणि सिंगल पॅरेंट फॅमिलीजना जी मुलं होतात त्या मुलांना सपोर्ट करायचं असं आम्ही ठरवलं. म्हणजे त्यांचं काय सपोर्ट करायचं, तर त्यांचं एज्युकेशन पूर्ण स्पॉन्सर करायचं. आणि ह्याचा बेस काय आहे तर चिल्ड्रन चार्टर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की प्रत्येक मुलाला, जसं सगळ्या जगतातल्या प्रत्येक मुलाला अन्न, वस्त्र, निवारा हे 3 गोष्टी तर मिळाल्याच पाहिजेत, पण त्याच्याबरोबर आरोग्य आणि शिक्षण हे पण मिळालं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. तर त्यांना हे देता आलं पाहिजे. हे आपल्या देशातल्या ज्या मुलांना हे मिळत नाही त्या मुलांना ते मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं आकार फाउंडेशन मानतं. अच्छा. त्यामुळे मग ह्या मुलांना हे मिळत नाही, हे बेसिक तर गोष्टी मिळत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा कदाचित ते आई वडील देतील, म्हणजे आई देईल किंवा वडील देईल सिंगल, पण त्यांना जे पुढचं आहे आरोग्य आणि शिक्षण ह्या 2 गोष्टी आहेत त्या मिळत नाही. आज भारतातली परिस्थिती काय आहे तर स्कूल ड्रॉपआउट रेट हा 7वी नंतर सगळ्यात हाय आहे. बरोबर. दुसरं आहे चाइल्ड मॅरेजेस अजूनही खूप कॉमन आहेत. पुण्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना हे खरं वाटत नाही, पण चाइल्ड मॅरेजेस आर व्हेरी कॉमन. म्हणजे माझ्याकडे जर 350 फॅमिलीचा प्रोजेक्ट सांगलीसारख्या एका गावात किंवा तुम्ही म्हणा शहर आहे आता ते खरं म्हणजे महानगरपालिका झाली, तर तिथे आम्ही चालवतो, तरीसुद्धा दरवर्षी माझ्या प्रोजेक्टवरच्या किमान 5 ते 6 मुलींची लग्न होतात ज्या 16 वर्षाच्या आसपास असतात. म्हणजे त्या अजूनही काय म्हणतात 10वी झालेल्या असतात नुकत्या आणि तरीही त्यांची लग्न झालेली असतात किंवा ठरवलेली असतात. आम्हाला तर ते खूप उशिरा कळतं, म्हणजे हल्ली सगळ्यांचे स्टेटस आणि ते फोन असतो ना, त्यामुळे आमच्या सोशल वर्कर्स सांगत येतात, ताई हे बघा हिने मेहंदी लावली आहे, हे बघ हातात चुडा भरलाय बघा ताई, बहुतेक हिचं लग्न झालं, विकेट गळली. आणि ती मुलगी किंवा तिची आई आपल्याकडे आधी येते, ती म्हणते की ताई नाही माझं वाईट झालंय, मला लवकर शिकायला मिळालं नाही, मला हे काही करता आलं नाही, म्हणून मी आता हे ठरवलेलं आहे की माझ्या मुलीचं असं होऊन देणार नाहीये मी. पण ते होतं.
अच्छा. करोना काळामध्ये तर रिहॅबिलिटेशन काय तर मुलीचं लग्न करायचं असं म्हणून त्या काळात तर आमच्या प्रोजेक्टवरच्या 10 ते 20 मुलींची लग्न झाली त्या पिरियडमध्ये. ते आम्हीही प्रिव्हेंट करू शकले नाही. आम्ही त्या मुलींना भांडा तुमच्या अधिकारासाठी हे आम्ही सतत शिकवत असतो. जेव्हा जेव्हा आमच्याकडे मूल काउन्सिलिंगला येतं दर महिन्यातनं ती मुलं आमच्याकडे मदतीला येतात, कारण आम्ही काइंडमध्ये मदत देतो सगळी. आम्ही कॅश उचलून मुलांच्या हातात किंवा त्या पालकांच्या हातात देत नाही. ह्याच्या मागे पण एक कारण आहे, कारण आम्हाला माहिती आहे की त्या पालकांकडे मुलांच्या शालेय शिक्षणाच्या वस्तू घेण्यासाठी पैसे नसतात आणि म्हणून ते घेऊ शकत नाहीत. आणि जर आम्ही त्यांना उचलून पैसे दिले तर ते पैसे तिसऱ्याच कारणासाठी वापरले जातात. त्यांना त्या वस्तू ज्या हव्यात त्या मिळत नाही. त्याला कंपोस्ट बॉक्स हवा असेल तर तिला कंपोस्ट बॉक्स मिळणार नाही. तिला एखादं चांगलं हॅवर सॅक म्हणजे सॅक हवी असेल तर ती तिला मिळणार नाही. म्हणून आम्ही त्यांना ते वस्तूच देतो आणि त्याच्याबरोबरीने आम्ही त्यांना एक हायजीन किट देत असतो. म्हणजे दर महिन्याला आपण त्यांना वॉशिंग बेदिंग सोप, सॅनिटरी नॅपकिन्स आणि टूथपेस्ट हे त्यांना प्रत्येक फॅमिलीला देतो आपण. हे आपण त्या फॅमिलीजना देत असतो, म्हणजे त्या मुलांना देत असतो. आणि दर महिन्याला त्यांना त्यांचं हे जे काय मदत आहे ती कलेक्ट करण्यासाठी एकदा तरी संस्थेत यायला लागतं. त्यांना डिवाइड करून दिलेलं असतं. एवढ्या 350 मुलांना आपण कसं करणार ना. त्यांना डिवाइड करून दिलं असतं. हा वीक पहिला वीक तुमचा, दुसरा वीक ह्यांचा, तिसरा वीक त्यांचा. ते येऊन सोशल वर्करशी बोलतात, त्यांचं डायलॉग होतो, रॅपो एस्टॅब्लिश होतो, त्यांचे प्रॉब्लेम्स कळतात, अडचणी कळतात, शिक्षणातल्या अडचणी कळतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलल्या जातात. आणि प्लस तुझ्या घरातली परिस्थिती काय आहे, आईचा अप्रोच काय आहे, ह्याच्यामधनं आम्ही त्यांच्यापर्यंत हे पोहोचत असतो की शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही पाळला पाहिजे. आई जरी नाही म्हणाले की लग्न कर आणि तुला शिकायचं असेल तर तू आमच्याकडे ये, आपण त्याच्यावर मार्ग काढूया काहीतरी. ह्या प्रकारचं काम आपण डेव्हलप करावं हा होतो. आणि मग त्याच्याबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी आपण वर्कशॉप्स घेतो, शिबिरं घेतो, ट्रेक्स काढतो आम्ही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे. पण म्हणजे हे एकल पालकत्व यांच्यावर म्हणजे असं काम करत असताना तुम्हाला कित्येक गोष्टीतून जावं लागत असेल, कारण त्या आईची, तिथल्या घरातल्यांची मनस्थिती, त्यांना हेल्प तर करायची आहे, पण बऱ्याचदा हेल्प करून सुद्धा ती तात्पुरती हेल्प घेतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना जे करायचं तेच ते करतात. आणि तुमची मानसिकता किती बिघडते. अवघड होतं ऍक्च्युली. आता मी पण खूप भांडोरी होते पहिल्यापासूनच. भांडायला पाहिजे, आपल्या अधिकारांसाठी बांधायला पाहिजे, आपले हक्क आहेत ते आपण मिळवायला पाहिजे. जर कोणी देत नसेल तर आपण मांडायला पाहिजे, म्हणायला पाहिजे की हा माझा हक्क आहे, अधिकार आहे, तू देत नाहीस तर मी मिळवण्याचा प्रयत्न करीनच आणि करतच राहीन. हीच माझी वृत्ती होती. किंवा ह्याच्यासाठी जे काय कायदे आहेत आपल्याकडे त्या कायद्याचा आपण वापर करूया. मुलीला आपण हे सांगतो की तुझं चाइल्ड मॅरेज आहे, जर तू 18 वर्षाच्या आत लग्न केलंस तर ते चाइल्ड मॅरेज आहे, तू त्याच्यावर पोलिसांकडे जाऊ शकतेस, तू हे करू शकतेस. आम्ही पण केलेले आहेत केसेस पूर्वी. म्हणजे आम्हाला कळलं पहिल्यांदा की त्या मुलींचा आता लग्न होणार आहे, कारण शेजारची वगैरे मुलगी जी असते तिच्याबरोबर शिकणारी ती कधी कधी सांगायला येते, ताई तिचं लग्न ठरवत आहेत बघा. मग आम्ही त्यांच्या घरी जायचो पहिल्यांदा. आम्ही त्यांना सांगायचो समजावून, अगं नको आत्ता इतक्यात लग्न करू, आपण तिला मदत देतोच आहे ना, मग तुझ्या शिक्षणाचा खर्च नाही आहे, आणखीन तुला जर हवी असेल आणि इन्सिडेंटल प्रॉब्लेम असेल तर आम्ही कित्येक वेळेला त्यांना धान्य भरून देतो. जर त्यांचा प्रॉब्लेम असेल, आता परवा एक माझ्याकडे मुलगा आहे, तो खरं डिप्लोमाला होता आणि डिप्लोमाचा त्याला अभ्यास झेपला नाही म्हणून तो म्हणाला शेवटी, कारण तो नोकरी करून डिप्लोमा करत होता. मग कारण घरात आई आहे ती अपंग आहे, सिंगल आहे, आणि हे गेलं तिचं काय म्हणतो ती पोलिओ अफेक्टेड आहे, तर तिचं काम होत नाही कारण ती पडली. आणि त्यामुळे ती म्हणाली आता तुला तर थोडं तरी काम करायला लागेल, म्हणून तो पार्ट टाइम काम करायला लागला आणि तो त्या डिप्लोमावरनं ITI ला शिफ्ट झाला वायरमन करायला. आणि एवढं करूनही त्या मुलाचं आता ते अफेक्ट झालं. तर तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की नाही, तुम्हाला आपण शिधा असेल तर आम्ही तो भरून देतो तुम्हाला, आणि प्लस ह्याच्या शिक्षणाचा खर्च करतो. त्याचे ते 2-2.5 वर्ष जे वायरमनची जी स्किल्ड लेबर होईल तो तेवढं तरी तू त्याला करून दे. ती म्हणे मला करावंसं वाटत नाही का काही, मला करायचंच आहे पण मी काहीच करू शकत नाही, मी पडले. आणि ते तिचं ऑपरेटिव्ह सांगितलं, ते सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता सरकारी योजनातनं तिचं ते ऑपरेटिव्ह होईल. पण हा जो ब्रीदिंग स्पेस आहे, ज्या ब्रीदिंग स्पेसमध्ये मुलांचा चांगुलपणावरचा ट्रस्ट उडण्याची एक पॉसिबिलिटी आहे की सगळा समाजच असा आहे, मला कोणी मदत करत नाही किंवा मला हे मिळूच शकत नाही, ह्याच्यामुळे ती हरतात. आणि त्यांचं वय किती असतं, 16. तो मुलगा केवढा आहे, 16-1 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे तो काय करणार मुलगा, 16-17 वर्षाचा मुलगा काहीच करू शकणार नाही, त्यांच्याकडे ती पारच नसते. म्हणून आमचे हे सपोर्टिव्ह जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये चाइल्ड लेबर, चाइल्ड मॅरेजेस, प्रिव्हेन्शन ऑफ काय म्हणतो स्कूल ड्रॉपआउट रेट,
आणि हे शेवटी डेलिक्वन्सी. जर मुलं ह्या सगळ्या पॅटर्नमधनं गेल्यावर त्यांचा समाजाच्या चांगुलपणावरचा विश्वासच उडाला तर मला जी गोष्ट मिळत नाही ती आपण कुठल्या तरी मार्गाने मिळवूया, बरोबर, असं करण्याची टेंडन्सी निर्माण होते आणि मग ते कदाचित क्रिमिनल टेंडन्सीजकडे वळतात. आम्ही रिमांड होमच्या म्हणजे हे जे अफेक्टेड मुलं आहेत, ज्यांना आपण म्हणूया डेलिक्वंट्स आहेत, ज्यांच्यावर केसेस रजिस्टर झालेले आहेत, तो रेट किती हाय आहे तुम्हाला कोणाला माहीत नसेल. सांगलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये 18च्या आत जे क्राईम रजिस्टर होतात मुलांना, म्हणजे ते क्रिमिनल असतातच, म्हणजे त्यांनी क्राईम केलेलाच असतो, रजिस्टर असतो, त्यांना आत नाही ठेवतायत ना तुम्हाला. तर त्यांचे तो जो रेट आहे त्याच्याबरोबर म्हणजे महिन्याभरात किमान साधारण 20 ते 25 मुलं तरी सांगलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला डिफरंट गुन्ह्यामध्ये अडकलेली दिसतात. म्हणजे ह्याच्यामध्ये थेफ्ट हा छोटा गुन्हा, म्हणजे चोरी हा छोटा गुन्ह्यापासून तो 302 म्हणजे मर्डर इथपर्यंत हे सगळं आहे. तर ह्यांचा जर तुम्ही हिस्ट्री पाहिलीत ह्या मुलांची, म्हणजे हा कोण आहे मुलगा, तर ह्याच्यामध्ये बरीच सिंगल पॅरेंटची मुलं असतात. का हे झालं हे आपण त्या मुलांशी करत गेलो तर आपल्याला कळतं की एक तर आईला लक्ष द्यायला वेळ नाही, बोलायचं कोणाकडे. आईचा सगळा वेळ हा केवळ अन्न वस्त्र निवारा हे मिळवण्यामध्ये जातो. ती आई येते घरात, ती करवालेलीच असते, हा काही सांगायला लागला तरी सुद्धा ती त्याला आधी बदडते आणि मग पुढचं सगळं करायला सुरुवात करते. त्यामुळे ह्या मुलांशीचा कोणीतरी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनायला पाहिजे. करेक्ट. ते जर नाही बनला तर त्यांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल, म्हणून आपण तो टार्गेट ग्रुप ठेवलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा तसं ही मानसिक त्यांची जी जडणघडण होते हे फार गरजेचं आहे. आणि हे तुम्ही हे असं अशा पद्धतीनं काम करावं आणि MSW केल्यानंतर तुम्ही हे करिअर करायचं म्हणून असं ठरवलं होतं, तर जे तुम्ही ठरवलं त्यावेळेला तर त्या पद्धतीनं काम होतंय की तुम्हाला आणखीन काही याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स कराव्याशा वाटतात? नाही, मी जेव्हा MSW केलं तेव्हा काम करायचं हे नक्की होतं. म्हणजे आपण काम करायचं, कारण MSW ला आलेल्या प्रत्येक मुलगी पुढे फील्डमध्ये काम करतेच असं नव्हतं. तर त्यामुळे मी हे ठरवलं होतं की हे करायचंय, ह्याच्यासाठी जी काही कॉम्प्रोमाइजेस आपल्याला आपल्या पर्सनल आयुष्यातही करायला लागतील ती आपण करायची, पण काम करत राहायचं. हे अगदी म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. आणि थिअरी शिकली की त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. त्यामुळे आम्ही MSW ला सिन्सिअरली शिकलो आणि त्याच्यामध्ये पहिलं नीड बेस्ड प्रोग्राम असला पाहिजे. प्रोग्राम जर तुम्ही धरून घेऊन मनामध्ये गेलात आणि त्या वस्ती पातळीवरून तो प्रोग्राम मी इम्प्लिमेंट करीन असं जर केलात तर तो प्रोग्राम कधीच सॅटिस्फॅक्टरी यशस्वी होऊ शकत नाही. त्याचा सिग्निफिकन्सच त्या लोकांना कळत नाही. त्यांच्यामधनं आलं की मला ही गरज आहे, मला हे करायचं आहे. जेव्हा करणं आम्ही सुरू केलं सांगलीमध्ये 0 to 6 years केटर करणारं एक पण संस्था नव्हती. पुणे, मुंबई, सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीज ह्याच्यामध्ये ऑर्फनेजेस खूप आहेत, पण जिथे ह्या ग्रामीण भागातनं ज्या अनमॅरिड मदर्स तिथपर्यंत यायच्या तिथल्या लेवलला ह्या प्रकारच्या संस्था नव्हत्याच. त्यामुळे मग तिथेच ते काम सुरू केलेलं बरं असतं. जिथे ज्या कामाची गरज जिथे आहे त्या कामाला तुम्ही तिथे महत्त्व दिलं पाहिजे. ती नीड बेस्ड प्रोग्राम त्या जिओग्राफिकल लोकेशनचा जर वेगळा असेल तर तो तिथे केला पाहिजे. जर तुम्ही अनमॅरिड मदर्सचा प्रोग्राम आणखीन तिसरीकडे कुठे घेऊन गेला जिथे आता अनमॅरिड मदर्स कमी झाले आपल्याकडे. पूर्वी जसं व्हायचं की महिन्याला आमच्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये 5-6 मुली शेल्टरला यायच्या, तसं आता राहिलेलं नाहीये. आता 72 hour पिल निघाली. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाहीये, कोणी घेऊ नये की सगळी लोक शहाणी झाली आहेत किंवा ते असल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, मुलं चुकत नाहीत किंवा मुली चुकत नाहीत. आणि तर नाहीये. हे काय होतं की आता एवढं शहाणपण आलंय की 3 महिन्याच्या आत आपण टर्मिनेशन करू शकतो किंवा आपण 72 hour पिल वापरू शकतो. म्हणजे ऍटलीस्ट दे आर एज्युकेशन वाढलंय, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस पण वाढले. तिला आता ती काउंटरवर पिल अवेलेबल असते ना, तसं नव्हतं ना पूर्वी. पण अवेअरनेस आलाय असं वाटतं तुम्हाला? आहे, अवेअरनेस आहे, बराच अवेअरनेस. म्हणजे ह्या प्रकारचा अवेअरनेस आहे. अवेअरनेस हा नाही की सेल्फ प्रिझर्व्ह करेल किंवा माझा गैरफायदा कोणी घेऊ नये म्हणून मी हे करीन.
कसं वागावं ह्याचा अवेअरनेस नाही आला. सेक्स एज्युकेशन आपल्याकडे शाळांमध्ये द्यावं असा GR निघालेला आहे, बऱ्याच शाळांमध्ये दिलं पण जातं, पण कित्येक टीचर्स सेक्स एज्युकेशनचा टॉपिक तुम्ही तुमचा वाचा, तुम्ही तुमचं करा, किंवा बाहेरची कोणीतरी आमच्यासारखी संस्था बोलवायची आणि त्यांनी तो वर्कशॉप कंडक्ट करावा अशी अपेक्षा ठेवायची. कुठलेही टीचर स्वतःहून, आणि त्यांना हिंडरन्सेस आहेत. ते म्हणतात आम्ही एवढं ओपनली मुलांची बोलू शकत नाहीये. त्यामुळे मुलांशी बोलण्यात आम्ही जेव्हा मी आमच्याकडे कळी उमलताना नावाचा एक हे आहे, प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्कशॉप्स घेतो ह्या सगळ्या मुलींचे, ज्याच्यामध्ये सेक्स एज्युकेशन, फॅमिली लाईफ एज्युकेशन हे 2 टॉपिक्स कन्सिडर केलेले असतात. सेक्स एज्युकेशन म्हणजे फक्त सेक्स एज्युकेशन नंतर हाऊ यू शुड बिहेव, हाऊ यू शुड प्रोटेक्ट युअर सेल्फ, हे सगळं गुड टच बॅड टचच्या हल्ली तर त्याचा एक काय म्हणतो सुकाळ आलेला आहे, पण हे सगळं आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. आणि त्याच्याबरोबरीने हे कव्हर करतो की हाऊ यू हॅव टू प्रिझर्व युअर सेल्फ. तुझा लो सेल्फ एस्टीम जो काय आहे या समाजामधला, तो तू कसा ओळखून घेतला पाहिजेस आणि त्याच्यावर तू कसं काम केलं पाहिजेस. बिकॉज एव्हरी गर्ल ऑर एव्हरी इंडिव्हिज्युअल इज टोटली डिफरंट. त्याची स्वतःची सेल्फ इमेज ही कशी आहे हे पहिल्यांदा हे तिने असेस केलं पाहिजे. आणि ती सेल्फ इमेज जर डिस्टॉर्टेड आहे, वाईट आहे, तर ती कशी आपण चांगली करायची, किंवा ती लो आहे, तिला त्याच्याविषयी आपण कोणीच नाही असं वाटत असेल, तर ती कोण आहे हे समजावून देण्यासाठीचा जो काय आपण त्यांचे वर्कशॉप्स घेतो त्याला आपण कळी उमलताना म्हणतो. पण म्हणजे अशा पद्धतीचे वर्कशॉप खऱ्या अर्थानं तुम्हाला शिक्षित बनवतात असं मला वाटतं. कारण शाळेतलं जे नॉलेज आहे आपल्या पुस्तकातलं तेवढं पुरेसं नाहीये. आणि ह्या गोष्टी शहरातही, अर्थात शहरातही या गोष्टींवर फोकस करणं फार गरजेचं. पण शहरात संस्था आहेत अशा ज्या तुम्हाला सपोर्टिव्हली येऊन तिथे वर्कशॉप्स कंडक्ट करणारे आहेत किंवा घेणारे आहेत. किंवा एखादा टीचर म्हणाला नाही मला टॉपिक शिकवायचा नाही, पण मी बाहेरचा कोणीतरी आणून तुम्हाला शिकवतो, म्हणजे मी मुलांचा घेईन, तर तेव्हा त्या असतात, अवेलेबल असतात. पण तुम्ही जर सांगली किंवा त्याच्याहून आतल्या ग्रामीण भागामध्ये गेला तर असं शिकवणारं कोणी नसतं त्यांच्याकडे. बरोबर. की जो येऊन बाहेर, आता झेडपीच्या शाळा तर तुम्हालाही माहिती आहे की मराठी शाळा बंद पडायला लागल्यात ज्या कॉर्पोरेशन ज्युरिडिक्शन मधल्या आहेत. ह्याचं कारण आहे की बऱ्याच इंटरनॅशनल स्कूल आल्या. आमच्या घरातली मुलं जी मराठी शाळेत पूर्वी जात होती त्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जायला लागली. ज्या एडेड शाळा आहेत म्हणू काय म्हणतो आपण महानगरपालिका क्षेत्रातल्या, त्याच्यामधले मुलं कुठली जायला लागली, तर जी वस्ती पातळीवरची मुलं होती त्या आमच्या शाळांमध्ये जायला लागली. म्हणजे पुण्याचं तुम्ही उदाहरण घेतलं तर अहिल्यादेवी हुजूरबागा यांच्यामध्येही मुलं जायला लागली. आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या किंवा झेडपीच्या शाळा होत्या त्या ओस पडायला लागल्या, त्या बंदच पडायला लागल्या. हा आताची पद्धत आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या मुलांबरोबर काम करणाऱ्या टीचर्सना हा जो बदल होतोय हा समजला पाहिजे ना. तो त्यांना समजत नाहीये. त्यांच्या समोर येणारं पब्लिक वेगळं आहे. आता त्यांना समजवण्याची शिकवण्याची पॅटर्न तुमचा वेगळा पाहिजे हे समजत नाहीये. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचे जे बदल आपण सतत बघतो त्या बदलांबरोबर आपण तो आपला प्रोग्राम मोल्ड करत जातो. म्हणजे आम्ही दरवेळेला हल्ली आता सुरुवात झाली की आम्ही इंग्रजी या विषयाचा अभ्यास कसा करावा ह्याच्यावर आपण वर्कशॉप घेतो. अच्छा. हां. किंवा सामाजिक शास्त्र हा विषय मुलांना आवडत नाही. म्हणजे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. तर नेहमीच आहे की नागरिक शास्त्राला 20 मार्क किंवा 12 मार्क, आणि खरं म्हणजे त्याला 50% मार्क पाहिजे ऍटलिस्ट. तर ते आपण शिकवतच नाही किंवा मुलं पण तर साईडला टाकतात. मग असं वर्कशॉप्स आर डिफरंट. किंवा आम्ही त्यांची दरवेळेला पहिल्यांदा एक टेस्ट असते, एक स्टडी हॅबिट टेस्ट असते. तर त्यांच्या स्टडी हॅबिट्स कशा आहेत, मुलांच्या सगळ्या स्टडी हॅबिट्स काय आहेत हे करणारं प्रत्येक जेव्हा मुलं आमच्या प्रोग्रामवर येतं तेव्हा आम्ही त्याची ती टेस्ट घेतो की त्याच्या स्टडी हॅबिट्स काय आहेत. आणि मग ते एकदा असेच झालं की मग त्याच्यामध्ये काय कमतरता आहे, त्याला कुठे सांगायला पाहिजे, त्याच्या हॅबिट्स कशा बदलायला पाहिजे, स्टडी हॅबिट्स, हे आम्ही त्यांना काउन्सिल करत असतो. पण उज्ज्वला तर हे सगळं तुम्ही डेव्हलप करता हे कोर्सेस वगैरे की काही आपल्याकडे? आमच्याकडे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा काम करणारे व्हॉलेंटरी अनेक लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांच्या बरोबरीने डिस्कशन करून आम्ही हा प्रोग्राम डेव्हलप करतो आणि मग ते वर्कशॉप्स आपण त्यांचे घेत असतो. आणि आता मुलं एकूण किती आहेत आपल्या इकडे अडॉप्शन किंवा म्हणजे स्पॉन्सरशिपसाठी? स्पॉन्सरशिपसाठी सांगलीमधला जो प्रोजेक्ट आहे तो 350च्या आसपासच्या मुलींचा आहे. म्हणजे ऑड फिगर असेल इकडे तिकडे. आणि आता आम्ही ग्रामीण भागामध्ये काम सुरू करायचं ठरवलं. त्यामुळे गेलं वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे. तासगाव नावाचा एक तालुका आहे आमच्या इथे, त्या तालुक्यामध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. ऑलमोस्ट तिथे सगळी मुलं जी 50 मुलांसाठी आम्ही सुरू केलं आहे ते विडोज आहेत त्या ऑलमोस्ट सगळ्याजणी. ओके. तर ते काम
आता आम्ही तिथे तासगावमध्ये सुरू केलाय. त्याचे आजच वर्कशॉप आहे तिथला एक, त्यांचं चालू आहे तिकडे तासगावमध्ये. वा वा वा, छान. तुम्हाला हे सगळं करण्याचं एक एनर्जी त्याच्या मागे जी असते आणि सतत या बाबतीत कार्यरत राहायचं, अपडेट राहायचं, किंवा या मुलांना अशा पद्धतीचं शोधायचं, त्यांचं काउन्सिलिंग करायचं, ह्यासाठी एक काय म्हणतात ना, एक शक्ती कुठून मिळते? मला असं वाटतं ती मुलांमधनच येते. जेव्हा ती मुलं येतात तुमच्या पुढे आणि ती तुम्हाला काहीतरी किंवा तुम्ही त्यांच्याशी रॅपोर्ट एस्टॅब्लिश करता, आपण त्याचे अरे काय झालं शाळेत, तुझ्या घरात काय झालं आज, ह्याच्यात काय झालं, बरोबर रडू. किंवा काही मुलं येतात नुसती माझ्याकडे किंवा आमच्याकडे येतात नुसते, सोशल वर्करसमोर नुसतं बसून राहतात कित्येक वेळ, काही बोलत नाहीत. मग आम्हाला समजतं काहीतरी आहे बरं का, गोंधळ आहे काहीतरी, आता ह्याच्याशी बोलायला पाहिजे. मग आम्ही काय म्हणतो, चहा घेणारच, कॉफी घेणारच, काय करणारच रे, काय उगाच आलायस का, हा हो आलोय, बसलो चुळबुळ करत असतो. मग त्याला विचारायचं काय झालं आज, मग कधीतरी हळूहळू सुरुवात होते, नाही तर काही नाही नुसतं काही नाही. मग बाहेर जायचं, डोळे पुसून यायचं, मग परत बसायचं, मग जरा मदत करायची, काहीतरी हे लावून ठेव ते लावून ठेव असं, ह्याला मदत करायची आणि बसायचं, खूप वेळ बसायचं. मग आम्हाला कळतं की त्याला तिथे थांबायचं नाही, त्याच्या घरात आज काहीतरी झालंय, फार डिग करायचं नाही, तसंच सोडायचं थोडं वेळ. तेच सांगतं हळूहळू मग आपल्याला, असं झालं तसं झालं हे सांगतात ती. त्यामुळे हा जो पॅटर्न आहे ना, तो त्यांच्याबरोबर सतत आपल्याला ऊर्जा देतो की आपल्याला करायला पाहिजे त्याच्यासाठी, कारण आपणच आहोत त्यांच्यासाठी. ते विश्वास ठेवून किंवा तो आपल्याकडे आलाय, त्याला गरज आहे आता कसली तरी. आणि हे तेवढे सेन्सिटिव्ह सोशल वर्कर्स पण तुम्हाला निर्माण करायला लागतात. त्यामुळे मला सोशल वर्करचं ट्रेनिंग करायला लागतं. यू हॅव टू रीड चिल्ड्रन. तुम्हाला मुलं बोलणार नाही आहेत, ते सांगणार नाही आहेत तुम्हाला. मी त्यांना नेहमी सांगते आमच्या सोशल वर्कर्सना, हे बघ, आपण स्वतःशी जेव्हा बोलत असतो ती आपण स्वगत आपलं 70% वर असतं. सेल्फ टॉक आपला खूप प्रचंड असतो आणि त्याच्यातला काही टक्के भाग आपण ओव्हर्टली बोलत असतो, नाही तर आपणच स्वतःशी बोलत असतो. तसंच मुलं पण करत असतात. मुलं सेल्फ टॉक त्यांचा खूप आहे, तर त्यांना त्याच्यामधनं आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की ते बिटवीन द लाईन्स जे आहे ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे, त्यांचा चेहरा तुम्हाला वाचता आला पाहिजे. ते जर तुम्ही वाचू शकलात तर तुम्ही मुलांबरोबर काम कराल. तर त्या करतात. तर दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स. मी धंद्यातल्या बायकांमध्ये 6 वर्ष काम केलं सांगलीमध्ये, विचारणारच होतं तुम्हाला. आणि त्यामध्ये ती मुलं जी आमची, म्हणजे त्या बायकांची जी मुलं होती जी लहान होती बाळं, आणि ती बाळं किंवा 3-4 वर्षाची जी मुलं होती ती वस्ती पातळीवर सगळीकडे फिरत असायची. मी त्यांना विचारायचे, अरे तुम्ही ह्यांचं काय करणार आहात. काही तर कित्येक त्यांना आजार वेगवेगळ्या प्रकारचे असायचे आणि मग त्यांना आधी मेडिकल एड मिळवून द्यावी, मग हे मिळवून द्यावं, त्या त्याच्यातली एखादी HIV पॉझिटिव्ह बाई असायची, ती म्हणायची की हो मी काय करायचं या मुलांचं, मला कळत नाही, मला कोणी नाही, मला घरातनं बाहेर काढलेलं आहे किंवा मी अशीच आलेली आहे धंद्यामध्ये. मग त्या मुलांचा, सांगलीमध्ये तर हे सेंटर नव्हतं लहान मुलांचं काळजी घेणारं, त्यांना कुठे सोडायचं. मग तेव्हा मी पुण्यातनं तिकडे गेले होते. पुण्यात माझं MSW झालं आणि इथे मी अडॉप्शन फील्डमध्ये बरेच वर्ष काम करत होते इथे पण. त्यामुळे मग मी त्यांना पुण्याला पाठवायचं पहिल्यांदा सुरुवात केली. पण तेव्हा पण कुठे ठेवायचं त्यांना, पहिल्यांदा जेव्हा ताब्यात घ्यायचा त्यांचा, तेव्हा कुठे ठेवायचं त्यांना कुठे ठेवायचं. मग मला तर एक दिवस सकाळी फोन आला असाच की, मला तिचं आठवतंय, चांगल्या घरातली बाई होती, म्हणजे चांगलं घर म्हणजे पेक्षा आपण म्हणून उच्चवर्णीय होती आणि ती धंद्यात आली होती आणि ती होती इचलकरंजी भागातली आणि ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, मी उज्ज्वला इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, तू आधी इथे ये, मला ॲडमिट कर आणि ह्या मुलांना माझ्याकडनं घे. तिला 2 मुलं होते, एक मुलगा होता एक मुलगी होती. ह्या मुलांना तू ताब्यात घे, तू परवा म्हणालीस ना त्यांना चांगलं घर मिळवून देईन वगैरे, वस्तीत आली होतीस तेव्हा, तू आधी ह्यांना घे, मी खूप आजारी आहे, मला होत नाही, मला ॲडमिट कर आणि तू ह्यांना ताब्यात घे. आता ह्यांना ताब्यात घे, ओके ठीक आहे, ठेवायचं कुठे? हो तेच, त्यांना ठेवणार कुठे? आणि रिमांड होम वगैरे ह्या सगळ्या ज्या त्यावेळेला शासकीय सिस्टीम्स होत्या, त्यांना त्यांची एक प्रोसिजर आहे की ते माणूस यायला पाहिजे, ते माणसाने लिहून द्यायला पाहिजे, तुम्ही हे मूल दत्तक घ्या, म्हणजे तिथे दत्तक द्या, किंवा तुम्ही हे घ्या आत्ता माझ्या ताब्यातनं मूल, असं असेल. नाही तर मग प्रोसिजर करा, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात आधी द्या त्यांना. ती जेव्हा विश्वासाने आपल्याला हे सांगते की तू आधी ये आणि माझी मुलं घे, तिला एक दिलासा मिळेल की मी चांगल्या हातात मुलं संपवलीत, आता मला तू ॲडमिट कर.
शी वॉज इन द लास्ट स्टेज ऑफ हे म्हणजे डाईंग फेजमध्ये होती ती. मग तिला मी गेले धावा की एक तासभर हा चालला होता की मी म्हटलं लागे येते ग एवढं काय असं करत होते. मी घरातली कामं आटपून तिथे पोहोचेपर्यंत 10 वाजले. म्हटलं नाहीतरी अगं OPD सुरू होईपर्यंत वेळ जाईल, तुला ॲडमिट करायचं म्हणजे OPD तरी सुरू झाली पाहिजे वगैरे असं काहीतरी सांगितलं. मी तिथे गेले तर ती खरंच झाडाखाली बसून राहिली होती आणि ती म्हणाली आधी मला ॲडमिट कर आणि ही घेऊन जातो मुलं. ऐक तिला त्यांना तर तिला मी ॲडमिट केली, त्यांना घेऊन मी घरी आले, माझ्या घरी आले मी. आणि तो एक मोठा लढा असतो की पण माझा नवरा पण आहे सामाजिक काम करणारा, त्यामुळे हा इश्यू माझ्यासाठी कधी हा इश्यू नव्हता की जेव्हा गरज पडेल तर मी आणणार मुलांना घरामध्ये किंवा मी काय जे करीन त्याला तुझं सपोर्ट असलं पाहिजे. तर ती राहिली मुलं माझ्याकडे आणि ती राहिले तेव्हा मी शोधत होते कसं करायचं, ह्यांना इथे पाठवायचं का आणखीन जवळची कुठली एखादी संस्था आहे किंवा तिचं अंडरटेकिंग घ्यायला पाहिजे ना. ती म्हणते की मला आता मुलं नको आहेत आणि ती आपल्याला माहिती आहे, मग डॉक्टरांशी बोलायला पाहिजे की ही परत बरी होईल का, चालायला लागेल का, फिरायला लागेल का, तिचं अंडरटेकिंग करून घ्यायला पाहिजे की त्यांना ॲडॉप्शनला पुटअप करायचं असेल तर एक प्रोसिजर करून घ्यायला पाहिजे. हा सगळा गोष्ट होईपर्यंत त्या मुलांना शेल्टर तर द्यायला पाहिजे, त्यांचं करायला तरी पाहिजे. मग कुठल्या तरी मैत्रिणीकडनं कपडे मागवले त्यांच्या वयाचे, त्यांना कपडे ते दिले घालायला, खाणं पिणं तर आमच्याकडे सुरू झालं. ह्या मुलांनी मला किती गोष्टी शिकवल्या असतील, ह्या 2 मुलांनी. जी मुलं, एक मुलगी होती ती साधारण 3.5-4 वर्षाची होती आणि मुलगा होता तो 2 वर्षाचा होता मुलगा, इतकी लहान होती. तर ती 4 वर्षाची मुलगी त्याची काळजी घ्यायची. तिने मला कधी त्याला काही करून दिलं नाही, ती म्हणायची मी करते असं म्हणायची. आणि धंद्यातल्या बायकांच्या मुलांचा एक वेगळी वाढ झालेली असते. तर मी घरात असेल तेव्हा ती घरामध्ये वावरायची दोन्ही मुलं. आणि माझा नवरा डॉक्टर आहे, तो आला की ही दोघं बाहेरच्या वरांड्यात जाऊन बसायची. आणि मला हे त्यांचं बिहेवियर बरेच दिवस कळलं नाही. आणि मग नंतर मला कळलं की जेव्हा मी धंद्यातल्या गल्लीमध्ये जायची परत, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ही मुलं ना त्यांच्या घरात जेव्हा तो पुरुष येतो, तिच्या खोलीमध्ये तो पुरुष प्रवेश करतो, तिचा क्लायंट, तेव्हा ती मुलं उठून बाहेर जातात. ती नसतात, ती थांबतच नाहीत ती मुलं. आणि ती लहान बहीण पण त्याला घेऊन जायची ना, ती बहीण त्याला घेऊन बाहेर जायची, बाहेर झोपाळा होतं त्याच्यावर बसायची. म्हणजे मी म्हटलं अरे काय यांचं भावविश्व आहे, यांनाच लहानपणाचं लहानपण मिळतच नाही आहे, ह्यांना काही हे मिळतच नाही जे लहानपण त्यांना मिळायला पाहिजे. त्यांना हे कळलंय की आईच्याकडे कुठला तरी पुरुष आला की आपण उठून बाहेर जायचं, कारण आईने ऑलरेडी आधी सांगितलेलं असेल कित्येक वेळेला हे की तुम्ही उठून बाहेर बसा, तू बाहेर निघून जा, तुला खायला काहीतरी 5 रुपये द्यायचे त्यांना हातामध्ये आणि ते हे घे, काय फुरकुरे काय बिस्किट असेल पुढे ते घेऊन जाऊन बाहेर बस. मग हे बाहेर बसण्याचाच काळ वाढत जातो ना हळूहळू, कितीतरी काळ. मग हे सगळं जे बघत होते त्या मुलांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. मग मी त्यांना सांगायचे अरे काय नाही, ये तू, तो काका आहे ना तो तुझ्याशी गप्पा मारेल, ये आत ये, तू ये, काही करू नकोस, त्यात तो तुला काही नाही करणार. मला त्यावेळेला चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, त्या मुलांचं कसं अब्यूज होत असेल, त्यांना कसं, हे सगळे प्रश्न आपल्या डोक्यात येतात. आणि त्या मुलांना मी किती पुढे फॉलो केलं माहिती आहे का. त्यांचं कस्टडी घेतली, त्यांना इकडे पाठवलं, ते अडॉप्शनला गेली मुलं. त्याच्यामधल्या लहान मुलाला जो STD होता तो पुढे पण अफेक्ट करणारा निघाला, म्हणजे त्याला बराच काळ ट्रीटमेंट घ्यायला लागली त्याच्यासाठी. तर म्हणजे आईकडनं ट्रान्समिट झालेला त्याचं STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिट डिसीजची टेस्ट पॉझिटिव्ह येत होती. पण ती मुलं मोठी झाली आणि ती मुलं नंतर मला भेटायला आली. अच्छा. हो, इतक्या वर्षाने. त्याच्यामधली ती मुलगी जी होती ती मुलगी पिडियाट्रिक नर्स झाली. आणि तो हे खेळायचा काहीतरी, ते त्यांच्याकडे काय बेसबॉल आहे ना, ते बेसबॉल खेळायचा. आणि तरी त्याची एक फासळी अफेक्ट झाली होती त्या ह्याच्यामध्ये. तर ते अजून त्याच्याकडे ते कारण राहणारच ना तो सिगरेट. आणि तिने एक पुस्तक लिहिलं होतं, तर त्याच्यामध्ये ती असं म्हणतली की मी पहिल्यांदा त्या घरामध्ये गेले ना, त्या घरामध्ये मी पहिल्यांदा पोटभर खाल्लं, असं तिने लिहिलं आहे. पुस्तक लिहिलं आहे तिने, इन सर्च ऑफ रूट्स तिचं. आणि तिने स्वतःचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये ती आली आणि ती मला म्हणाली मला जायचं आहे त्या ठिकाणी, जिथनं तू मला आणलंस तिथे मला जायचं आहे बघायला. मला काही वेग मेमरीज आहेत अशा. वेग मेमरीज काय आहेत तर तिने तिचं जे हे आहे त्याच्यामध्ये चित्र काढलं होतं आणि चित्रावर त्या आपण गौऱ्या करतात ना, त्या गौऱ्यांची चित्र होती त्याच्यावर गोल गोल थापलेलं. असं गोल गोल थापायचो आम्ही आणि आम्ही ते वापरायचो. नाही तर तिथे एक मोठा नळ होता, त्या नळाचं चित्र काढलं होतं आणि ते जे तिने काढलं होतं ते सगळं त्या वस्तीमध्ये होतं. आय डू रिमेंबर दॅट, कारण मी तिथे जायचीच त्यामुळे इतकं तिच्या विविड मेमरीज होत्या. त्याच्यानंतर मला म्हणाली इथे सगळ्यांना इयर इन्फेक्शन असतं का. मग म्हटलं का, तुला होतं का. म्हणाली हो मला खूप होतं, माझ्या त्या अडॉप्टिव्ह पॅरेंट्सना खूप त्याच्यावर ट्रीटमेंट द्यायला लागली.
आणि इयर इन्फेक्शन होतं. तर माझी आई ना काहीतरी त्याच्यामध्ये स्पूननी काढायची. ते म्हटलं स्पूननी कसं काढेल ते, तिचा म्हणजे ती दिसत होती सगळी भारतीय, पण तिचे उच्चार, तिची बोलण्याची पद्धत, इंग्लिश तिचं, हे मला सुद्धा समजून घ्यायला खूप वेळ लागत होता. मग तिने स्पून होता, मला काही कळेना तो स्पून म्हणजे काय. आणि मग नंतर एकदम डोक्यात चक्कीत जाळला, म्हणजे अगं स्पून म्हणजे ते हे कानकोरणं असणार म्हटलं. ते छोटं असतं ना त्याला कानकोरणं. मग त्या कानकोरण्याचे म्हटलं थांब मी तुला आणून देते. म्हणून मी आत आयांना सांगितलं की ते कानकोरणं असेल कोणाकडे तर द्या ग तुमच्याकडे. मग ते आणून दाखवलं हा हेच होतं त्याला स्पून. तर ती म्हणाली की तुला असं वाटतं का, तिचा एक प्रश्न होता की तुला असं वाटतं माझ्या आईचा निर्णय बरोबर होता. म्हटलं तुला काय वाटतं, मला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाहीये, तुला काय वाटतं, आज तू कुठल्या परिस्थितीत आहेस, चला आपण जाऊया बघायला. तिची एक मोठी बहीण होती, त्या मोठ्या बहिणीचं लग्न आईने इतके पैसे देऊन करून दिलं होतं त्या ह्याच्यामध्ये, आणि तिला हॅरॅस करायच्या त्या मोठ्या बहिणीला, तिचे जे सासरे होते. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं, आम्ही त्या वस्तीमध्ये जायच्या आधी मी तिथे कळवून ठेवलं होतं की अगं ती अमुक अमुक आठवते का, तिची एक मुलगी होती तिथे तिला दिली होती, जरा जाऊन कोणीतरी बघा, ती असेल तिथे, लग्न झालेली असेल, तिला आठवत होतं, त्या बहिणीला मूल झालं होतं, एवढे तिला आठवत होतं. तर म्हणाली मला त्याला भेटायचं, ती आहे का, जा बघून ये म्हटलं. मग तिला भेट घालून दे, ती बाई तर मेलीच, तिची आई तर मेलीच. तर ती म्हटलं भेट घालून देऊ तिची, असू दे काय असेल ते असेल. तर ती जाऊन भेटून आली. तर त्या मुलीने 6 महिन्यापूर्वी तिच्या बहिणीने त्या मोठ्या सुसाईड कमिट केलं होतं. अरे बापरे. म्हणून तिला मी ही सगळी परिस्थिती एक्सप्लेन करून, तू सांग मला हा तिचा निर्णय बरोबर होता की नाही, ते तूच ठरव, मी नाही ठरवू शकणार आहे. यू हॅव टू सर्च युअर सेल्फ. अशा वेळेला जो काही एक टेकू लागतो किंवा ही तुमच्या ज्ञानाचे हे वाढवतात. अशा प्रकारचे अनुभव आहेत ते तुमच्या ज्ञानाच्या कक्षा मोठ्या करतात, रुंदावतात. पण याच्यामध्ये तुम्ही इतकं समाजासाठी करत राहाल, तुमची मुलंच खूप आहेत मला असं वाटतं, इतकी मुलं आहेत. पण यामध्ये उज्ज्वला ताई, असं तुम्हाला स्वतःला मूल व्हावं असं म्हणजे तुम्ही बायोलॉजिकली मूल व्हावं असं शक्यता नव्हती. त्यामुळे म्हणजे माझ्याकडनं नव्हती असं नाही, मी असं म्हटलं की मला बायोलॉजिकल मुलाची गरज आहे असं नाही. आणि मग नंतर ही मुलं सगळी माझ्या अंगाखांद्यावरच होती कंटिन्युअसली. पण हा खूप मोठा डिसिजन होता. मला असं वाटलं नाही. म्हणजे त्यावेळेला नंतर एक काय म्हणतो वाईट क्षण असतो की ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण मूल जन्माला घालायला पाहिजे बाबा. असं असतंच की रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला हे वाटू शकतं, आणि दॅट इज नॅचरल. पण त्यावेळेला ही मुलं माझ्या अंगावर असल्यामुळे मला त्याचा एवढा काय म्हणतो आपण त्याचा ब्रंट मला त्याचा एवढा जाणवला नाही, किंवा मला त्याची गरज भासली नाही. आणि मग आपण एकाच मुलाला प्रेम देऊन ते छान घर कोझी माझं मूल, माझं नवरा, माझं हे सगळं करण्यापेक्षा आपल्याला एवढं सगळं ज्यांना काही मिळणार नाही आहे त्यांच्यासाठी करता येतं, ते जास्त महत्त्वाचं मला वाटलं त्यावेळेला. म्हणजे फार जास्त सिग्निफिकंट आहे जगायसाठी असं वाटलं. म्हणजे आई पणच जर अनुभवायचं आहे तर सगळ्यांचं काय म्हणायचं, खूप बालकांची आई व्हायचं असं तुम्ही ठरवलं. खरं खूप मोठा डिसिजन होता. हो, पण मला असं वाटतं की ते असं टिपिकल असं आई असं नाही आहे, ही वेगळी आई आहे. म्हणजे हे ह्याच्यामध्ये असं नाही आहे की मी त्या मुलाला सारखं फीड करीन किंवा जाईन. पण मी एक पहिल्यांदा काम सुरू केलं तेव्हा माझा एक डिसिजन होता की जे मूल येईल त्याचं पहिलं फीड हे मीच देणार. अच्छा, मीच पहिलं फीड देणार, कारण मला कळलं पाहिजे की त्याची परिस्थिती काय आहे आज. मग ते न्यूबॉर्न असेल, अर्धवट वयातलं असेल, एक अबंडंट असेल, 7 महिन्याचं असेल, 8 महिन्याचं असेल, 2 वर्षाचं असेल, तर त्याचं पहिलं फीड मी करणार आहे. ह्याचं कारण का की मला कळलं पाहिजे की ते मूल आत्ता कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यावर काम कोणी करायला पाहिजे, त्याच्यासाठी कुठली आई योग्य आहे कामाला. त्यांच्यामध्ये सुद्धा किती कॅटेगरीज असतात. आमच्याकडे आया जेव्हा यायच्या तेव्हा एक महिनाभर सगळ्या बाकी पण त्यांना ऑब्झर्व करायच्या. नवीन कोणी यायची असेल तर त्यांना ऑब्झर्व करायचं बाकीच्या आया की ताई आपल्यात नाही ती व्हायची, किंवा आपल्यात नाही ती जमणार, तिला नाही जमणार, मूल रडतंय आणि तिला घ्यावंसं वाटत नाही. म्हणजे त्यांचे एक वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. त्यामुळे मला माझ्या सुदैवाने म्हणा किंवा त्या पोरांच्या सुदैवाने म्हणा खूप चांगला स्टाफ मिळाला. माझ्या 2 नर्सेस होत्या, त्या स्वतः ऑर्फन होत्या, केडगाव मुक्ती मिशनमध्ये वाढलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मुलांकडे बघण्याचा, केअर करण्याचा हा अप्रोच टोटली डिफरंट होता, टोटली डिफरंट.
नेव्हर प्रोफेशनल होत्या त्या, कधीच नव्हत्या. काही जणांना खूप इच्छा असते की माझं सगळं व्यवस्थित आहे, छान चाललेलं आहे, पण मला आता समाजासाठी काहीतरी करायचं आहे. किंवा कित्येक महिलांना असं वाटतं की माझं सगळं झालेलं आहे आणि मला आता छान वेळ घालवायचा आहे कुठल्या तरी गोष्टींमध्ये, किंवा मला काहीतरी करायची इच्छा आहे बुवा, कारण माझं जे कर्तव्य आहेत बेसिक ती झालेली आहे, पूर्ण पडले आणि आता मला काहीतरी करायचं आहे. तर त्यांना जी इच्छा असते समाजकार्य करण्याची, किंवा तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल? एक सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे की आपल्याला ज्या वेळेला वाटतं तेव्हा ती आपली लिजर टाईम ॲक्टिव्हिटी आहे का हे पहिल्यांदा आपण तपासलं पाहिजे. म्हणजे लिजर टाईम ॲक्टिव्हिटी म्हणजे मी असं म्हणते की समजा तुम्ही मला सांगितलं की आता सिंगल पॅरेंट मुलींचा प्रोजेक्ट सुरू आहे, मी त्या मुलांना शिकवायला येऊ शकते, इंग्रजी शिकवायला येऊ शकते, तुम्ही त्यांना बोलवून घ्या संस्थेमध्ये, तुम्ही या. तर एक माझी कमिटमेंट आहे ना की मी त्यावेळेला तिथे अस्तित्वात असलं पाहिजे. समजा तुझ्या घरात त्यावेळेला पाहुणे आले आणि मग तू म्हणालीस की उज्ज्वलाताई माझ्या घरी आता पाहुणे आलेत, गेस्ट आलेत, मी येऊ शकत नाही, मग हे काम तुम्ही करू नका. मग तुमची लिजर टाईम ॲक्टिव्हिटी नाही. तुम्ही जर कमिटेड असाल त्या कामासाठी काहीतरी, तरच तुम्ही माझ्याकडे या आणि सल्ला घ्या. मी तुम्हाला काम देते, तुम्हाला झेपेल ते काम देते. तुम्ही आठवड्यातनं एक काय म्हणतो एक रविवार द्या किंवा एक शनिवार द्या, त्याच्यामधला 1च तास मी तुम्हाला देऊ शकेन हे म्हणा, पण तो दिलेला पाळा. दुसरी गोष्ट की तुमच्या डोक्यात एक फ्रॅन्झी आयडिया असतात की ना हे आपण संस्थेमध्ये नेऊन द्यावं, किंवा हे त्या मुलांना कमी पडतंय ते आपण द्यावं, म्हणून कोणीतरी काय म्हणतो आपण एक मोठे असे हे आणून दिले, खेळण्याचे आणून दिली खेळणी. तुम्ही बघा आधी, विचारा की संस्थेला गरज काय आहे, तुमच्या इथल्या मुलांना गरज काय आहे, तुमच्याकडे आता किती मुलं आहेत, तुमच्याकडे धान्य आहे का, किंवा तुम्हाला डायपर्सची गरज आहे का, किंवा तुम्हाला दुपटी हवेत का, किंवा तुम्हाला मुलांना नवीन कपडे हवेत का आता दिवाळीच्या वेळेला. यू आस्क द इन्स्टिट्यूशन की तुमची गरज काय आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की नीड बेस्ड काम असलं पाहिजे. गरज आहे का त्याची, तर मी ते काम केलं पाहिजे. मी ठरवून जर तिथे गेलं की मला हे करायचं आहे तर नाही होणार. तुम्ही जा, ऑब्झर्व करा, त्यांना विचारा की तुम्हाला काय गरज आहे. आणि बायका खूप काही करू शकतात. मला तर खूप वाईट वाटतं की बऱ्याच वेळेला बायका किटी पार्टीज करतात, किंवा आपला वेळ हा की एक काय म्हणतो एक फालतू गोष्टींमध्ये घालवतात. आणि ह्या सगळ्या एज्युकेटेड आहेत, त्यांच्याकडे बुद्धी आहे, वेळ आहे, किमान 1 तास तरी आठवड्यामधला देण्या एवढा तरी वेळ आहे. मग तुम्ही अशा संस्थेमध्ये जाऊन खेळा त्यांच्याशी. तुमच्या फ्रेंडची आयडिया घेऊन जाऊ नका. तुम्ही जरा त्यांच्यासाठी वेगळं शिका काहीतरी. मी कसं या मुलाला डेव्हलप करावं, या मुलाबरोबर कसं काम करावं. गरज आहे, खूप गरज आहे, पण 1-to-1 कॉन्टॅक्टची गरज आहे. मी आमच्याकडे जेव्हा व्हॉलेंटियर्स यायचे ह्याच्यासाठी, तेव्हा मी म्हणायचे अगं त्या लहान बाळाला नुसतं घेऊन बसलं ना काही वेळेला तरी सुद्धा त्यांना ते हवं असतं. तुम्ही नुसतं घेऊन बसा, हात पाय धुवा, घेऊन बसा, बाकी काही करू नको. फीड करायचं काय तर तू करू नको. ते फीड हे परत टेक्निकल गोष्ट असते त्या मुलाची, म्हणजे अगदी न्यूबॉर्नची. ते नाही तुम्ही करू शकत, ते त्या आमच्या बायकांना करू दे, पण तू घेऊन बस. किंवा डायपर बदल, शिशू काढ, ते चालेल एक वेळ. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही करू शकता, ती वॉर्म देऊ शकता. आणि हे प्रूव्ह झालंय आता की जर ते जरा वेळ तुम्ही व्यवस्थित त्याला काय म्हणतो बॉडी वॉर्म दिलं तर त्या मुलाची डेव्हलपमेंट खूप चांगली होते. त्यामुळे हे सगळं करू शकता तुम्ही. ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांना खूप काही गोष्टी करता येतात. योग्य ठिकाणी जाणं आणि आपला विचार तिथे मांडणं आणि आपण कमिटेड टाइम तिथे स्पेंड करणं हे गरजेचं आहे. ते तुम्ही कमिटमेंटनी केलं तर खूप काही गोष्टी करू शकता. शाळेतल्या मुलांसाठी करू शकता. आत्ता जी मुलं काय म्हणतो झेडपी किंवा ह्याच्या शाळेत जातात त्या मुलांच्या बरोबर तुम्ही जाऊन काम करू शकता. जो एक पॅटर्न आहे ना मोठ्या मोठ्या अशा क्लब्स आणि ह्याचा, की तिथे जायचं, फक्त त्यांना काही पैसे द्यायचे, फोटो काढायचे, त्यांच्या ॲक्टिव्हिटी म्हणून सगळीकडे ते मिरवायचे फोटो की आम्ही हे केलं, आम्ही हे केलं. हे सामाजिक काम नाही आहे. याला आम्ही लिपस्टिक सोशल वर्क म्हणतो. बरोबर. लिपस्टिक सोशल वर्क, तो फरक लक्षात यायला हवा बेसिकली. आता चाइल्ड वेलफेअरचे खूप कायदे बदलतात सुद्धा. तर ॲडॉप्शन करताना किंवा कोणाला डोनेशन करायचं आहे बाबा, तर त्या संदर्भातले काही असे कायदे आहेत का? आणि तुम्हाला असं वाटतं का की हे अशा प्रकारचे कायदे आता म्हणजे बदलायला हवेत, किंवा हे नको, हे जरा बदललं तर आणखीन फरक पडेल, तुम्ही जास्त काम करू शकाल, असं काही आहे?
एक तर तुम्हाला मी मगाशी अप्रोच सांगितलं की गव्हर्नमेंट वेलफेअरमधला पैसा आटवलाय, त्यांनी देत नाही आहेत फार, किंवा CSR आता सुरू झालाय, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहीत असेल, आता हे माहिती आहे बहुतेक ठिकाणी, की मोठ्या कंपनीजना 1% त्यांचा प्रॉफिटमधला बाजूला काढून तो वेलफेअर ॲक्टिव्हिटीसाठी स्पेंड करायचा आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांचे वेगवेगळे हे काढलेले आहेत, काय म्हणतो आपण, त्यांचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं. तर रिलायन्स म्हणा, ह्यांचे म्हणा, केवढे मोठे फंड्स असणार आहेत ना ते, तर त्यांचे टाटाज म्हणा, तर त्यांनी त्यांचे एक विंगच काढले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. तर ते फंड करतात. ॲक्च्युअली गव्हर्नमेंट कुठे ह्याचा हे घेत आहे का, की आपण एवढा फंड जनरेट करतोय तर त्याचं काय झालं, मूल्यमापन करताय का, ते योग्य ठिकाणी वापरलं गेलं आहे का. कित्येक वेळेला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला फंड हा परत त्याच वर्कर्सवर वापरला जातो असं आपल्याला दिसतं, किंवा त्यांनी त्यांचे एरियाज डिफाईन करून घेतलेले असतात. असं काही नाही आहे. ग्रामीण भागामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फंड कमी पोचतो, परत तो शहरी ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि शहरीतल्या त्याच वस्ती पातळीवर खर्च होतो असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ह्याचा एक काय म्हणतो आपण, कुठल्याही कायद्याला रिव्हिजिट असते ना. कायदा निर्माण केला की काही वर्षांनी तो कायदा इम्प्लिमेंट होतोय, त्याच्यामध्ये किती अडचणी येत आहेत, नाही येत आहेत, तो प्रॅक्टिकली व्यवस्थित आहे का, हां, हे आपल्याला बघणं कर्तव्य आहे. तसं ह्याला पण केलं पाहिजे खरं म्हणजे. आणि तसं होत नसेल तर ते बदल होण्याची खूप गरज आहे, बघायला पाहिजे. परत गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये लक्ष घालून बघायला पाहिजे की हा एवढा जनरेट झालेला फंड कसा एक्सपेंड झाला आहे, त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे की त्याचा उपयोग झाला का. तर आज तसं काही होताना तरी दिसत नाही आपल्याला. एक हा भाग. दुसरा एक पॉक्सो नावाचा मध्ये ऍक्ट आलेला सगळ्यांनाच माहिती असेल, जो काय म्हणतो आपण, चाइल्ड सेक्शुअल अब्यूजला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आलेला आहे. बरं. आणि ह्याच्यामध्ये मी जेव्हा काम करत होते तेव्हा मला आढळलेला एक त्रुटी अशी होती की बऱ्याच वेळेला आपल्याकडे ज्या अनमॅरिड मदर्स येतात त्या अनमॅरिड मदर्स ह्या 16 ते 18 वयोगटामधल्या असतात. आणि काही वेळेला त्यांचा म्हणजे तो प्युटेटिव्ह फादर ऑफ दॅट चाइल्ड असतो, तो सिमिलर असतो, त्याच वयोगटातला असतो, तो काही फार मोठा नसतो, तो पण मुलगाच असतो. काय होतं, पॉक्सोमुळे काय झालंय, पॉक्सोमुळे मॅन्डेटरी झालेलं आहे आमच्यासारख्या संस्थांना की लगेच तुम्ही पोलीस रिपोर्ट करायचा आहे. ती मुलगी दाखल झाल्या त्याला पॉक्सो लावला जातो कारण ती प्रेग्नंट आहे, सेक्शुअल अब्यूज झालेली आहे तुम्ही, आणि कन्सेन्शुअल सेक्स बिफोर 18 ह्याला तो कन्सेन्शुअल सेक्स नाहीच असं म्हणतात. असंच आहे. हा कायदा हे मानतच नाहीये की तो कन्सेन्शुअल आहे, जरी तो कन्सेन्शुअल असला तरी सुद्धा. या परिस्थितीमध्ये त्या मुलांना क्रिमिनल बॅकग्राऊंड तयार होते, त्यांच्यावर धब्बा बसतो, त्याला अटक आहे डायरेक्ट. बापरे. ती मुलं आत जातात. बरं, ती पोरगी सांगते हा तोंडाने स्वतःच्या, आमच्या दोघांचं प्रेम होतं, मी स्वतःहून म्हणजे मी गेले त्याच्याकडे, जातच असते, पळून गेलेले असते त्याच्यावर, कुठेतरी बाहेर सापडलेले असतात, हे सगळं झालेलं असतं. त्या आई बाप असतात तेच त्याचे गुन्हा दाखल करतात. मग हे सगळं झाल्यानंतर त्या मुलांना कारण म्हणजे ती मुलं म्हणून कन्सिडर केली जात नाहीत, किंवा ह्याचा एज मग खाली आणा, पॉक्सोचं एज खाली आणा तुम्ही. हे आम्ही कितीक वेळा चर्चा झालेली आहे याच्याविषयी, अजून त्याच्याविषयी काही झालेलं नाही. ह्याच्यावर पण थोडासा फोकस व्हायला पाहिजे. आणि ज्ञान मग मुलांना, मी तर आमच्या घरातल्या मुलांना सांगितलं, प्रेम करायचे असतील तर आधी लक्षात घ्या ती मुलगी किती वयाची आहे, विचारा तिला. ती 18 वर्षाच्या पुढची असेल तरच बाकीचं काही सगळं करा, नाही तर करू नका. कारण तुम्ही डायरेक्ट आत जाल, त्याच्यावर तुम्हाला त्याला आम्ही तुम्हाला बेल पण नाही मिळवून देऊ शकणार, आम्ही काही करू शकणार नाही या प्रकारचं, आणि तुम्हाला कारण नसताना क्रिमिनल असण्याचा धब्बा बसेल. बरोबर. तर मुलं ही तेवढीच ही आहेत ना, काय म्हणतो आपण, म्हणजे जसं आपण मुलीला कन्सिडर करतोय आज की ती इन्फॅच्युएशन आहे, आकर्षण आहे, त्याच्या पोटी काहीतरी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, किंवा आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत, आम्ही त्यांना सेक्शुअल बिहेवियर कसं असावं हे सांगितलं नाहीये, त्यांच्या शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन झालेलं नाहीये, आणि ह्याच्यामुळे ही सगळी अशी युथफुल फॉली आहे ही काय जी आहे ती त्याला तेवढीच म्हणून कन्सिडर करा ना, सोडून द्या, ते विसरू दे तिच्या आयुष्यामधनं ती घटना. तिने परत आयुष्य जगावं, शिक्षण करावं, सगळं करावं, तसंच ह्यानी पण करावं ना. हा पण काही काय म्हणतो ब्रँडेड क्रिमिनल नाहीये ना, हा पण अशाच छोट्या ह्याच्यामधनं आलेला आहे, वयामधनं आलेला आहे. त्यांना माफ केलं पाहिजे, ही युथफुल फॉली म्हणून कन्सिडर केलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे असं करून उपयोगी नाहीये. मग ह्याला आपण उलट क्रिमिनल नसलेल्या मुलाला आणखीन तुम्ही क्रिमिनल बनवता एकदा तो ह्या प्रकारे वागला, त्याचं पूर्ण करिअरच. त्यामुळे ह्यासारख्या कायद्यांचं रिव्हिजिट होऊन त्याच्यामधले चेंजेस होणं हे खरंच गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे.
रेपचं जसं आपण म्हणतो की त्याला एक तुम्ही किंवा ह्याला सुद्धा ज्या सेक्शुअल अब्यूजला मध्ये आम्ही स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून काढलेले होते की एखादी अब्यूज झालेली मुलगी आली किंवा मुलगा आला जरी तरी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की काय काय करायला पाहिजे त्या मुलाचं, काय टेस्ट ह्या, मग ते ग्रामीण भागातही रिपोर्ट होऊ दे, शहरी भागात रिपोर्ट होऊ दे, कुठेही ती केस रिपोर्ट झाली तरी एक स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याच्या ह्या टेस्ट करणं, सायकॉलॉजिस्टला बोलवणं, त्या मुलाशी बोलणं, ते रेकॉर्ड करणं, कसं करणं, काय करणं, ह्या प्रोसिजर डिफाईन करा आणि त्या डिफाईन केलेल्या प्रोसिजरचं ट्रेनिंग सर्वांना द्या. हे होत नाही. कायदा पॉक्सो तुम्ही निर्माण करून उपयोग आहे का? त्याच्या पुढचं सगळं काय आहे ते नको का करायला? बरोबर. आणि मग प्रत्येक जण, प्रत्येक पोलीस ऑफिसर, प्रत्येक मेडिकल ऑफिसर आपल्या डोक्याने जे काय करायचं त्याला वाटेल ते तो करत जातो. देर इज नो स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स की एक सेक्शुअली अब्यूज असलेला मुलगा किंवा मुलगी आली तर काय काय करायला पाहिजे, तो त्याच्या डोक्याने त्याच्यात स्वॅब घे, हे कर, ते कर, ते कर. सायकोलॉजिस्टला कित्येक वेळेला बोलवलंच जात नाही किंवा सायकॅट्रिस्टकडे सुद्धा ते मूल पाठवत नाही. आपल्याकडे सायकोलॉजी आणि सायकॅट्री हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत, हेच अधिक लोकांना माहिती नाही. खरं एकच वाटतं. हां, मग हे असं सगळं आहे. त्यामुळे वेलफेअरमध्ये काम करण्यासारखं खूप आहे. ज्या सायकोलॉजिस्ट घरात बसल्यात, आता किती जरी एम.ए. क्लिनिकल सायकोलॉजी करून घरात बसले, किती बायका आहेत, त्यांनी स्वतःने येऊन म्हणावं ना की अरे माझ्याकडे नॉलेज आहे, मी ते तुम्हाला माझ्या वेळेप्रमाणे फुकटात उपलब्ध करून द्यायला तयार आहे, मला सांगा कुठे येऊ आणि काय करू. हे जर त्यांनी एक लिस्ट केली तर त्यांना तुम्हाला बायकांना बोलवता येईल ना. त्या आणि अशी मदत हवी असते ती वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकते. मला असं वाटतं जर कोणी बघत असेल आणि कोणाला असं वाटत असेल की अरे मला अशा पद्धतीनं मदत करायची आहे बुवा, तर तुम्ही करू शकता. ती आर्थिकच मदत असेल असं नाही, ती खूप वेगळ्या पद्धतीनं आपल्या समाजाला गरज आहे, ती मदत हवी आहे. तर त्यासाठी तुम्ही आकार फाउंडेशनचं आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आकार फाउंडेशन स्पॉन्सर आणि स्पॉन्सर असंच आहे. आमच्याकडे कुठलाही गव्हर्नमेंट फंड येत नाही, आम्हाला कोणीही एक मोठा ह्यूज फंड देत नाही. तेच मी तुम्हाला विचारलं होतं की आमच्याकडे एक स्मॉल डोनर असतो आणि एक स्पॉन्सर आणि एक स्पॉन्सर चाइल्ड असं आणि याच्यावर संपूर्ण चाललेलं आहे सिस्टीम. आणि असं हे बरवासारखं कोणीतरी मदत करतं आपल्याला. बरोबर. मग ते कारण खर्च खूपच असतात, तुम्ही त्यांना डिनाय नाही करू शकत. आता सुद्धा आज माझ्याकडे एक मुलगी आहे जी ती डिप्लोमा झाली सगळं करून आणि तिला ऍडमिशन मिळाली रेग्युलर सिस्टीम मधनं, कॅप्स राऊंड अमुक तमुक करून. आता तिला डिग्रीला ऍडमिशन मिळाली. पण तिचे वडील जे एकटे आहेत ते हमाल आहेत आणि तिला आता कारण हल्ली सगळं पैसे सगळ्यांनाच आहे. जरी आज गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं असलं की काय मुलींचं शिक्षण माफ आहे आणि त्यांच्याकडनं फी घेऊ नये, तरी सुद्धा आज असं नाही होते ना. त्यांच्याकडे पुढे काही आलंच नाहीये. फक्त एक तुमच्याकडे GR आला आणि तुम्ही किंवा लेटर आलं आणि तुम्ही हे सांगताय, पुढचं काय गव्हर्नमेंट त्यांचे पैसे देणार आहे का ह्यांच्या फियांचे, ज्या एका इंजिनिअरिंगच्या वर्षाची फी 60-62 हजार रुपये आहे. बऱ्याच कमीत कमी बाकी वेगळी. म्हणजे आता तिची पुढची 3 वर्ष आहेत, नाही तर तिला परत डिप्लोमा होऊन घरात बस आहेत तरी सांगायला पाहिजे किंवा जॉबला बघ तू कुठे जायचं असेल तिथे. मग ती डिग्री करायची आहे तिला, मग तिला का नाही तिला संधी मिळावी. बरोबर बरोबर. मग तिच्यासाठी फंड रेझिंग करायला पाहिजे आता. बरोबर. किंवा तिला वेगळीकडे राहायला लागणार आहे, म्हणजे तिथे नाही राहायला मिळणार. जे कॅप्स राऊंड निघालं तर दुसरीकडे मिळालं तिला ऍडमिशन, त्याचाही वेगळा खर्च आहे. अर्थातच खर्च. मुलींना अशी संधी तर नाकारली जाऊ नये ना. करेक्ट. पण तुम्ही खूप मोठं काम करताय आणि तुम्ही इतकं छान पद्धतीनं समजून सांगितलं सगळं. हे कळणं गरजेचं होतं. तुम्ही काय काम करताय हे मला पोचवायचं होतं बेसिकली. आणि कारण मी स्वतः हे ऐकल्यानंतर खूप इम्प्रेस झाले होते. थँक्यू. पण डेफिनेटली तुमच्या या आकार फाउंडेशनला असा छान आकार मिळत जाओ आणि उत्तरोत्तर तो वाढत जाओ. आपल्या समाजाला खूप त्याची मदत हो ही मी प्रार्थना करते ईश्वरच्या. हो, मी असं सांगेन की एक पहिली गोष्ट म्हणजे ज्याला खरंच काम करायचं, बायकांचा चालला होता इश्यू म्हणून, ज्याला खरंच काम करायचं ना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची असेसमेंट करावी की मी काय कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. मला काम करायचं तर मी काय कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, मी कुठला वेळ द्यायला तयार आहे, मी काय करायची माझी इच्छा आहे, एवढा मला वेळ आहे. मला कोणी सांगा मला एवढा वेळ आहे, मी एवढा देऊ शकते. मला ताई तुम्ही सांगा की कुठे मी हा वेळ घालू, मी देईन. आणि तो खूप छान पद्धतीनं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल असा तो वेळ असेल. त्यामुळे अगदीच आकार फाउंडेशन मध्ये जर का तुम्हाला कोणालाही काम करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि सढळ हातानं मदत करू शकता. शिवाय तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं कुठली मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही करू शकता. सो थँक्यू उज्ज्वला ताई.
खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिलात, सांगलीवरून तुमच्या एवढ्या व्यस्त स्केड्यूलमधून आलात खरं तर. कारण मला असं वाटत होतं की तुम्हाला वेळ मिळेल का आणि तुम्ही याल का, पण ते सगळं जुळून आलं आपल्या ह्याच्यासाठी. सो मनापासून धन्यवाद. मी पण स्मिताताई तुमचे आभारी आहे, कारण माझे विचार जरा थोडेसे वेगळे आहेत आणि मी खूप रॅश बोलते असं काही काही वेळेला लोकांना वाटतं, पण मी नाही आहे. माझा हार्ट हे खूप मऊ आहे ऑफकोर्स तुम्ही. त्यामुळे मी अगदी व्यवस्थित ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले आणि तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचू शकाल याच्यासाठी तुमचे आभार. थँक्यू.